जय राम. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे. पण प्रवचनाचं आपलं पहिलं वाक्पुष्प आहे. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्याच कृपेने कार्यक्रम करून घेणारे महाराज आहेत. आपण एक निमित्त आहोत. जसं भगवान सांगतात भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ज्याप्रमाणे वीज यंत्राला फिरवते त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना सर्व भूतमात्रांना मी फिरवतो. ही त्या परमात्म्याचीच कृपा आहे. त्या परमात्म्याच्या कृपेने सगळं घडतं. आणि या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने घडतो. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव यात वेगळेपणा नाही आहेत. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज आज या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्यामध्येच आहेत. संतांचा मृत्यू होत नसतो. कारण मरणारा शरीर आहेत. आत्मा मरत नसतो. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकाः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छद्योयम दाह्योयम अक्लेद्यो शोश्च एवच नित्यः सर्वगतस्ताणुर अचलोयम सनातनः. ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वायू सुकू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, जो कधी नष्ट होऊ शकत नाही, जो नित्य आहेत, सर्व व्यापक आहेत, स्थिर आहेत, कुटस्थ आहेत, तो आत्मा आहे. अचल आहेत, तो सनातन आहेत आणि तो कधी नष्ट होत नाही. म्हणून संत हे आत्मस्थितीमध्ये स्थित असतात. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाच्या गोडीमध्ये रंगलेले संत असतात. ते इंद्रियजन्य सुखदुःखामध्ये कधी रमत नाही. जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही असे संत असतात. संत गंगागिरी महाराजांची आपल्यावर कृपा आहेत. आज या ठिकाणी व्यासपीठावर अनेक संत महंत उपस्थित आहेत. उपस्थित सर्व संत महंतांना सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने सर्वांनाच या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराज भक्तगणांच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान आहेत. सर्वांचं शब्द सुमनाने पूजन या ठिकाणी करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला प्रवचनाला प्रारंभ करूया.
एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. भगवान सांगतात, अर्जुन, ज्याने संपूर्ण जीवन मला अर्पण केलेलं आहे, संन्यस्य अर्पण करणे, मयि संन्यस्य मत्पराः, जे माझ्यात परायण झालेले आहेत, अनन्य योगाने, अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते, अनन्य योगाने माझं ध्यान करतात, त्याचा मी उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धर्ता मृत्य संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसम. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 6वा श्लोक आहे. गीतेचा 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग आहे. या भक्तियोग नावाच्या 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते. तुमची उपासना करणारे जे भक्त आहेत, निरंतर तुमच्या ध्यानामध्ये मग्न राहून तुमची उपासना करतात. परंतु एक आहे सगुण उपासना, एक आहे निर्गुण उपासना. निरंतर तुमचं ध्यान करून तुमचं भजन करणारे सगुण उपासक आणि अक्षरम अव्यक्तम पर्युपासते, अक्षर अविनाशी अव्यक्त असणारं तुमचं निराकार ब्रह्म, त्याचं चिंतन करणारे, उपासना करणारे 2 प्रकारचे उपासक जे आहेत, तेषाम योगवित्तमः के. त्या 2 प्रकारच्या उपासकांमध्ये अतिउत्तम योगवेत्ता कोण? या ठिकाणी सगुण उपासना आणि निर्गुण उपासना 2 प्रकारच्या उपासना करणारे जे भक्त आहेत, त्यापैकी सगुण उपासक आणि निर्गुण उपासक यापैकी उत्तम भक्त कोण आहेत? असा प्रश्न अर्जुनाचा आहे. भगवंताने या ठिकाणी दोन्ही उपासनेचं वर्णन केलेलं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट भगवंताने या अध्यायामध्ये सांगितली, याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये, की जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये देह अहंकार आहेत, संसार तुम्हाला सत्य भासतो, जगत सत्य भासतं आणि व्यवहार तुम्ही करीत आहात, म्हणजेच देह आणि देहासंबंधी अहंता आणि ममता तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. अशा अवस्थेत जर आपण निर्गुण उपासना केली तर ते निर्गुण उपासना त्याला सफलता प्राप्त करून देत नाही. त्याकरता भगवान सांगतात, क्लेशो जगतरस्तेषा मव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. अव्यक्त असणारं निराकार परब्रह्म, सच्चिदानंद निराकार परब्रह्म, याच्यामध्ये जर तुम्ही चित्त लावित असाल तर क्लेश होतात. कोणाला? जोपर्यंत देहाचा अभिमान आहे तोपर्यंत. आणि देहाभिमानी माणसाला निराकार उपासना करताना क्लेश होतात. बरं का? सर्वसाधारण संसारी माणसं बघा, विद्वानाची भाषा त्यांना पटत नाही, ज्ञानाला अज्ञानाची भाषा पटत नाही आणि अज्ञानाला ज्ञानाची भाषा कळत नाही. मग सगळा गोंधळ आहेत वेदांत शास्त्र. कारण ज्ञानी काय म्हणतो? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे ब्रह्म सत्य आहेत,
जगत मिथ्या आहेत. मग अज्ञानी मनुष्य विचार करतो जगत मिथ्या आहेत. आपण हे पाहतोय सगळं मिथ्या आहे का? जन्म झाला, लहानचा मोठा झाला, शिक्षण केलं, ग्रॅज्युएशन केलं, बंगला घेतला, गाडी घेतली, जमीन घेतली, द्राक्षाची बाग लावली, मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांडीवर खेळतायत, आजोबाच्या मिश्या ओढतायत. हे सगळं खोटं आहे का? काय तुमचे साधू संत सांगतात? मला एकदा एक कम्युनिस्ट भेटला होता, त्याचं नाव नाही सांगत मी. त्याने तुमच्या लोकांनी जगत मिथ्या सांगून सांगून लोक आळशी बनवले म्हणले. मी त्यांना विचारलं, हे आळशी बनले का? जे बांधावरून हातात टिकूर घेऊन धावतात एकमेकावर, हे जगत मिथ्या ऐकून आळशी बनले का? मी त्यांना प्रश्न विचारला, ठीक आहे, तुमच्या दृष्टीने मिथ्या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही इथं मिथ्या शब्दावर टीका करीत आहात, या मिथ्या शब्दावरून साधू संतांवर टीका करीत आहात. मग मिथ्या म्हणजे काय? त्याने सांगितलं मिथ्या म्हणजे असत्य. मी त्यांना विचारलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं मिथ्या म्हणजे असत्य? मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. मग सत्य होतो का? सत्यही अर्थ होत नाही. मग त्याकरता सत म्हणजे काय, असत म्हणजे काय आणि मिथ्या म्हणजे काय, या तिन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे बरं का. अध्यात्मामध्ये इथं गैरसमज होतात. अनेक चांगले चांगले भक्त, चांगले चांगले परमार्थ करणारे लोक या मिथ्या शब्दाबरोबर, मिथ्या शब्द ऐकल्यानंतर संभ्रमात पडतात की साधू संतांनी जगात मिथ्या का मांडलं. पहिल्यांदा सत आणि असत या दोन व्याख्या आपण समजून घ्या, मग मी तुम्हाला मिथ्या शब्दाचा अर्थ सांगेल. सत म्हणजे काय? तीनही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही ते सत. भूत, वर्तमान, भविष्य, तीनही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही ते सत्य आहे. संसार तसा आहे का? संसार निर्माण होण्यापूर्वी होता का? आता दिसतोय. जेव्हा तो नष्ट होणार आहे तेव्हा तो अस्तित्व असणार आहे का त्याचं? म्हणजे भूतकाळात नव्हता, भविष्यकाळात नसेल, आणि वर्तमान काळात जे भासत आहेत ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही बरं का. बघा, वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला, हा कपडा आहेत, एक म्हणला कपडा आहेत, वेदांते म्हणलं नाही. मग काय आहेत? म्हणजे धागा आहेत, धागे धागे विणून कपडा तयार झाला. त्याला तुम्ही नाव कपडा दिला, पण त्याच्यामध्ये खरा धागा आहेत. मग धागा सत्य, मला काय हरकत आहेत? धागा सत्य नाही, कारण तंतू तंतू एकत्रित करून धागा झाला आहेत. मग सत्य तंतू आहेत, मग तंतूला सत्य माना. मग तंतू जर तुम्ही सत्य मानला तर कपाशीच्या बोंडाच्या अगोदर तंतू होता का? कपाशीला बोंड आलं आणि त्या कापसापासून तो तंतू तयार झाला, मग कपाशीच नव्हती, ते तंतू होता का? मग सत्यात बसतं का? ते सत्याच्या व्याख्येत बसतं का? म्हणजे सत्याच्या व्याख्येत बसत नाही. मग याला असत्य म्हणावं. पहिलं असत्य म्हणता येत नाही बरं का, कारण असत्याची व्याख्या काय आहेत? ज्याचा अत्यंत अभाव आहे त्याला असत म्हणतात, ज्याची प्रतीती येत नाही. उदाहरणार्थ वंद्यापुत्र, वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही. कोणी पाहिला का वंद्यापुत्र? वंद्याला पुत्र नसतो आणि पुत्र झाल्यावरती वंद्या राहत नाही. वंद्यापुत्राची जशी प्रतीती येत नाही, त्याप्रमाणे
असत्याची प्रतीती येत नाही. मग ज्याची प्रतीती येत नाही ते असत. मग संसाराची प्रतीती येते म्हणजे तो असतच्या व्याख्येत बसत नाही, तो सच्च्या व्याख्येत बसत नाही. मग सत आणि असताहून जे विलक्षण आहे त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या शब्दाची व्याख्या आहेत सत आणि असताहून विलक्षण. हे नाही कळलं तर मग गैरसमज होतात. आणि म्हणून मी सांगत होतो, ज्ञानाची भाषा अज्ञानाला कळत नाही आणि अज्ञानाचं ज्ञानाला पटत नाही. म्हणून काही काही महात्मे मौन धारण करतात. बोलून काय उपयोग आहे? बोलावं तर त्यांना भाषाच कळत नाही. ते प्रकाश महाराज जंजाळ येतात, त्यांना घेऊन यावर कोणतरी. चौधरी महाराज आणि प्रकाश महाराज जंजाळ इकडून येताना पाहिलं मी ते. आपण स्टेजवर या महाराज, घेऊन या. श्री क्षेत्र पंढरपूर पांडुरंगाचं जे पंढरपूरचं ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टीमध्ये विश्वस्त महाराज आहेत. आणि या ठिकाणी जे चौधरी महाराजसुद्धा उपस्थित झाले, आपल्याला धन्यवाद. प्रकाश महाराज आपण आलात, जणू पांडुरंगाचा संदेश घेऊन आपण आलात. जे हरिभक्त नरहरी महाराज चौधरी आणि प्रकाश महाराज जंजाळ महाराजांचं, प्रकाश महाराजांचे वारकरी संप्रदायात मोठं कार्य आहेत आणि परखड वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत बरं का. ज्या वेळेला मी या ठिकाणी सांगेल आज महाराज आले म्हणून, नाशिकच्या सप्ताहामध्ये, पंचाळाच्या सप्ताहामध्ये ज्या वेळेला आपलं वक्तव्य व्हायरल झालं आणि जो विरोध सुरू झाला, त्यावेळेला पहिला समर्थनाचा व्हिडिओ कोणाचा असेल तर तो प्रकाश महाराजांचा होता. त्यातून त्यांनी परखड मत व्यक्त केलं होतं. नाही, धर्माकरता आजही एक परखड व्यक्तिमत्व म्हणून महाराज कार्य करतात. आज आपल्या सप्ताहामध्ये आपण भेट दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याला. ये तो सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्य नैव योगेन माम ध्यायन्त उपासते. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 6वा श्लोक आहे. 5व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताहि गतिर्दुःखम देहवद्भिर वाप्यते. देह अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत निर्गुण उपासना क्लेश नाही आहे. उपासना कोणती श्रेष्ठ कोणती कनिष्ठ हे महत्वाचे नाही आहेत, पण सगळ्यांकरता सगळं नसतं. जोपर्यंत तुम्हाला जगत सत्य वाटतं, जोपर्यंत संसार सत्य वाटतो, जोपर्यंत व्यवहार सत्य वाटतो, अशा अवस्थेत जर तुम्ही निर्गुण उपासना कराल तर त्यात क्लेश आहेत. आणि मग अशा व्यक्ती करता सगुण उपासना सांगितली. नाथ महाराज सांगतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदा. कीर्तनाची मर्यादा एकनाथ महाराजांनी सांगितली. कीर्तन कसं असावं? भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न कराव्या. भक्ती ज्ञानाच्या विरहित कुठली चर्चा कीर्तनात नसावी. आता अलीकडच्या काळामध्ये तर तुम्ही बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
काही कीर्तनकार असे आहे की त्यांनी तमासगीर व्हायला पाहिजे होतं, ते चुकून कीर्तनकार झाले. हे दुर्दैव आहेत महाराज. हे कीर्तन परंपरा हे साधारण परंपरा नाही आहेत. या जीवाला भवबंधनातून मुक्ती देणारी ही परंपरा आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व संत यांनी जो आपल्याला परमार्थ दिला, अतिशय शुद्ध परमार्थ दिला. महाराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला अतिशय शुद्ध परमार्थ दिला. आपले जे भजन चालू आहेत ना, हे अतिशय शुद्ध आहे, कारण भगवंता करीत आहेत. आपले टाळकरी दिवसा 3 तास, रात्री 3 तास, म्हणजे 6 तास उभं राहून भजन करतात. सगळे स्वखर्चाने आलेले आहेत. कोणाला भाडं नाही, कोणाला दक्षिणा नाही. बरं, खूप काही तर व्यवस्था आहे असं काही नाही. जी व्यवस्था असेल ती व्यवस्था. जसं पंढरीला वारकरी जातात, पावसात भिजतात, मिळेल ते खातात. फक्त एकच इच्छा असते, काही येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. केव्हा त्या परमात्म्याचा मला दर्शन होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमाचे. केव्हा माझा उद्धार होईल. 15-15 दिवस, 20-20 दिवस, काही तर महिना चालून येतात महाराज. बारीमध्ये 20-20, 30-30 तास उभं राहतात. जोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत समाधान नाही मिळत महाराज. एकदा दर्शन झालं ना, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. महिन्याभराचा 15 दिवसाचा चालण्याचा शिणभाग आहेत, पांडुरंगाचे चरण पाहिल्याबरोबर संपून जातो महाराज. अवघा झाला आनंद. ही शुद्ध भक्ती आहे. इथं आपले भजनी मंडळ जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेत राहतात, जे मिळेल ते भोजन करतात. 6 तास उभं राहून भजन हे भगवंत करतायत. जगाकरता करून काय करणार तुम्ही. त्या गोपी भगवंता करता रडल्या, त्यांच्या रडण्याचं गीत झालं. जो भगवंता करता रडतो त्याचं रडणं देखील गीत होतं. जगाकरता किती रडा, काय देईल जगत. तुम्ही समाजाकरता भजन केलं, काय मिळेल. स्तुती करतील लोक, वा वा काय सुंदर गाता हो तुम्ही. याच्या पलीकडं दक्षिणा देतील, सेवा करतील, दक्षिणा देतील, स्तुती करतील. ह्या पलीकडे काय लाभ होणार आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराजांचं पुणतांब्याला कीर्तन होतं. आषाढवद्य एकादशी. आषाढवद्य एकादशीची वारी पुणतांब्याची गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. तशी पुणतांब्याची चांगदेव महाराजांची वारी ही शिवरात्रीची असते. परंतु गंगागिरी महाराजांनी जी परंपरा सुरू केली की आषाढी वारी झाल्याच्या नंतर आपला हा श्रावणमध्ये सप्ताह असतो, आणि हा सप्ताह गंगागिरी महाराज आषाढवद्य एकादशीला पुणतांब्याला जाहीर करीत असत. आणि आजही ती आपली परंपरा चालू आहे. आता सप्ताहाचं स्वरूप मोठं झालंय, 5-5, 6-6, 7-7 महिने आधी तयारी करावी लागते, तो भाग वेगळा आहे. परंतु सप्ताहाचा नारळ हे आपण आजही पुणतांब्याच्या आषाढवद्य एकादशीला देत असतो, कारण ती परंपरा गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. आणि पुणतांब्याला जी यात्रा भरते ती यात्रा गंगागिरी महाराजांनी सुरू केली. गंगागिरी महाराजांचं एकादशीचं कीर्तन. आता यात्रा म्हटल्यानंतर यात्रेमध्ये सर्वच प्रकारचे लोक असतात. यात्रेमध्ये तमाशाचे फळही असतात. पुणतांब्याला तमाशाचा फळही होता. आणि तिथं तुकाराम बाबा आले. तुकाराम बाबा खेडलेकरांबद्दल सांगतो मी. ते बालक होते
पण ते तमाशात काम करायचे. गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला आले. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, तुकाराम तुला आज कीर्तनात चाल म्हणायची म्हणले. मला असं कळलं की तो आवाज फार चांगला आहे. तो म्हटलं, महाराज हे कीर्तन कर, हे नाही करीत, मी तमाशात काम करतो म्हणले. आणि मला ते कीर्तनात चाल मला येतही नाही, माझ्या अभंगही पाठ नाही. महाराजांनी सांगितलं, मी ज्या अभंगावर कीर्तन करणार त्या अभंगाचे 2 कडवे लिहून घे, कीर्तनापर्यंत घोक त्याला, 5 चाल तूच म्हणायची. आणि गंगागिरी महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी चाल म्हटल्यानंतर महाराज म्हणले, तुकाराम किती सुंदर आवाज भगवंताने तुला दिला. ह्या आवाजाचा उपयोग जर तू भगवंताच्या भजनाकरता केला तर जो कल्याण होईल. त्यांनी सांगितलं, महाराज मी जे तमाशात काम करतो त्यातून 2 पैसे मला मिळतात, त्याच्यावर माझा प्रपंच चालतो. अजून मी लहान आहे, परंतु घरामध्ये दुसरं कोणी कमवतं नाही आहेत. हे जर मी बंद केलं तर पुढं काय होईल. महाराजांनी सांगितलं, ही काळजी तू करण्याचं कारण नाही आहे. सर्व जगाची काळजी करणारा तो परमात्मा आहेत. हे पशुपक्षी कुठं कामाला जात का हो. अजगर करे ना चाकरी, पंछी करो ना काज. त्यांनाही भगवंताने कधी उपवाशी ठेवलं नाही. आणि तुकाराम बाबा जे होते खेडलेकर, गंगागिरी महाराजांच्या शब्दाचा एवढा परिणाम झाला की त्यांनी तमाशा सोडून दिला. आणि त्यानंतर मग ते आळंदीला जाऊन संत जोग महाराजांकडे राहिलेत. पण त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे ते गंगागिरी महाराजांमुळे झालेलं आहे. महापुरुषांच्या शब्दामध्ये एक शक्ती आहे, कारण एक साधनेची शक्ती असते. सद्गुरू गंगागिरी महाराजांची एक साधना होती. एकांतात गोदावरीच्या उदरात, कारण बेट म्हणजे गोदावरीच्या उदरात आहेत, 4ही बाजूला गोदावरी आहेत. त्यावेळेला गोदावरी 12ही महिने वाहत असे. त्यावेळी धरणं नसायचे, इलेक्ट्रॉनिक या मोटरी वगैरे नव्हत्या, त्यामुळं पाण्याचा असे काही एवढा उपसा नव्हता. 12 महिने नदी व्हायची. आतमध्ये कोणाला येता येत नव्हतं. आणि एकांत म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बेटामध्ये साधना केली. गंगागिरी महाराज योगी होते. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी जे जोग महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आणि उल्लेख केलेला आहे की जोग महाराज 2 महापुरुषांना आदर्श मानायचे बरं का. जोग महाराजांच्या बैठक रूममध्ये 2 फोटो होते. एक होता गंगागिरी महाराजांचा आणि एक होता एक शिलनाथ महाराज होता. त्या शिलनाथ महाराजांची समाधी इंदोरला आहे. तिथं आम्ही जाऊन आलेलो आहेत. इंदोरला शिलनाथ महाराजांची समाधी आहे. त्या शिलनाथ महाराजांचा फोटो आणि गंगागिरी महाराजांचा फोटो, हे 2 फोटो जोग महाराजांच्या बैठक रूममध्ये होते. या 2 महापुरुषांना जोग महाराज आदर्श म्हणायचे. एकदा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या मुखातून हा विषय महाराजांनी सांगितला होता. महाराजांनी शिलनाथ महाराजांचं नाव नाही सांगितलं, पण महाराजांनी हे सांगितलं होतं की ते महात्मा असे होते की धुनी समोर असायची, त्या धुनीचा विस्तव त्यांच्या मांडीवर पडला, ते ध्यानस्थ होते. शिलनाथ महाराज बद्दल सांग, ते ध्यानस्थ होते आणि एक त्या धुनीमध्ये असणारा विस्तव त्यांच्या मांडीवर ओळाला, खैराचा विस्तव. आणि तो खैराचा विस्तव फार तीव्र असतो. मांडी म्हणजे हाडापर्यंत ते जाग जळले महाराज, तरी सुद्धा ते देह भानावर आले नाही. अशा समाधी अवस्थेत शिलनाथ महाराज, त्यांना एक आदर्श म्हणायचे जोग महाराज.
आणि गंगागिरी महाराजांना. तर अशा प्रकारे या महापुरुषांनी आपल्याला शुद्ध परमार्थ दिला. कुठलाही स्वार्थ नाही आहेत. अनन्य भावाने भक्ती. अन्याश्रयाणाम त्यागो येते अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करून केलेली भक्ती ही अनन्य आहे. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराहा अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य भावाने जो माझं ध्यान करतो तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्याला मी मृत्यू संसार सागरातून तारणारा होतो. भवामी नचरात पार्थ मय्यावेशित चेतसम. हे पार्थ, इथं पार्थ शब्द जो वापरलायत ना फार महत्वाचा आहे बरं का. अर्जुनाला उद्देशून पार्थ शब्द आहेत. अर्जुन कुंतीपुत्र आहेत. मग काही ठिकाणी कौंतेय शब्द आलेला आहे. कुंतीपुत्र म्हणून कौंतेय. आणि कुंतीचं एक नाव आहे पृथा. पृथ्वीचा पुत्र म्हणून पार्थ. यातला आध्यात्मिक अर्थ असा आहे पार्थ शब्दाचा. पह परमेश्वर अर्थ प्रयोजनम यस्यस पार्थ. आचार्याची व्याख्या करतात पह परमेश्वर. प म्हणजे परमेश्वर, अर्थ म्हणजे प्रयोजन. पह परमेश्वर अर्थ प्रयोजनम यस्यस पार्थ. परमेश्वर ज्याचं प्रयोजन आहे त्याला पार्थ म्हणतात. मग हा उपदेश भगवान पार्थाला देत आहेत. त्याकरता आपलं पार्थ व्हावं लागेल. ज्याचं प्रयोजन परमेश्वर आहेत त्याला उपदेश आहेत. भलत्याला उपदेश करून काय उपयोग आहे हो. आता तुम्ही स्वतंत्र इथं सप्ताहामध्ये आलेला आहात. कीर्तन प्रवचन ऐकण्याकरिता आलेला आहात आणि त्या भावनेने आलेले आहात म्हणून तुम्ही एकाग्रतेने श्रवण करीत आहात. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता. दीपोळीच्या सुट्या, मोजक्या सुट्या. रिझर्वेशन केलेलं होतं. गर्दी फार. पत्नीबरोबर, मुलगाबरोबर, सामानबरोबर. बसला गर्दी. रेल्वे स्टेशनपर्यंत पोचता येईना. डोक्याला हात लावून बसला. लवकर जर स्टेशनपर्यंत पोचलो नाही, रेल्वे जर निघून गेली, रिझर्वेशन परत मिळणार नाही, सुट्ट्या मोजक्या आहे, अशा टेन्शनमध्ये बसला. तेवढ्यात एक मनुष्य आला. म्हणले हो तुम्हाला एक सांगू का. म्हणजे काय. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतात तुम्हाला सांगू का. तो म्हणला भगवान मला गीतेत काय सांगतात हे नको सांगू, मला गाडी केव्हा मिळेल हे सांग. त्याची ऐकण्याचीच मानसिकता नाही आहे. मग ज्याची ऐकण्याची मानसिकता नाही आहे त्याला काय तत्वज्ञान सांगून उपयोग आहे. मग भगवंतानी या ठिकाणी पार्थ शब्द जो वापरला, पार्थाला उपदेश आहेत. पह परमेश्वर अर्थ प्रयोजनम यस्यस पार्थ. परमेश्वर ज्याचं प्रयोजन आहेत, खरोखर अंतःकरणातून भक्तीची तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याला उपदेश आहेत. त्याच्याकरता उपदेश. पण एक महत्वाची गोष्ट आहे, अनन्य भावाने भक्ती हे सगळ्यांना शक्य नाही आहे. म्हणून तर भक्तीचे प्रकार पडतात. काही ठिकाणी भक्तीचे 64 प्रकार सांगितलेले आहेत. नारदांनी भक्तीचे 22 प्रकार सांगितलेले आहेत. भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. रामचरित मानसमध्ये 5 प्रकार सांगितलेले आहेत. मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भगती वेद प्रकाश. गीतेमध्ये भगवंतांनी 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जन आर्थ जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भक्तीचे प्रकार का पडले. का प्रत्येकाचे भाव भिन्न आहेत. एका माणसाला 4 मुलं होती. बाजारातून त्यांनी फळं आणली, आंबे आणले. एका मुलाने पाहिलं पळतच आला, लागला मागायला, मला आंबा पाहिजे, मला आंबा पाहिजे. दिला बाबांनी त्याला आंबा.
दुसरा आला, तो मागत नाही येत, पण त्या आंब्याकडं पाहून रडतोय. रडण्याचं कारण काय? आंब्याकरताच. बापाला वाटलं रडतोय म्हणजे आंब्याकरता रडतोय, त्यालाही दिला. तिसरा आला, तो रडतही नव्हता, मागतही नव्हता, फक्त सारखं टक लावून पाहत होता. तो टक लावून का पाहतो? आंब्याकरताच. चौथा होता, तो खेळत होता. बापाने सांगितलं, अरे तिघांना आम्ही फळं दिली, आंबा दिला, तू पण घेऊन जा. तो इतका दंग झाला, त्याला आंब्याशी काही घेणं नव्हतं. बाप त्याच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन त्याच्या हातात आंबा दिला. हातात घेतला त्याने, बाबाकडे पाहिलंही नाही. जो मागून खाणारा आहे तो अर्थार्थी आहेत. अर्थार्थी भगवंताचं भजन करतो, पण अपेक्षा आहे. धन, द्रव्य, संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता काय असेल ते, काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो इच्छा करतो तो परमात्म्याकडून करतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, स्वार्थ का असे ना त्याचा, पण तो स्वार्थ साधतोय कोणाकडून? परमात्म्याकडून. म्हणून ते सुद्धा भक्तीच आहे, पण ती अनन्य भक्ती ठरत नाही. ध्रुव होता, ध्रुव. कथा सर्वांना माहिती आहेत, कथेत वेळ नाही घेणार मी. ध्रुवाला त्याच्या वडिलाने मांडीवरून ढकलून दिलं. का ढकलून दिलं? ध्रुवाचे पिता उत्तानपाद. उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती. सुनीतीपासून जो झाला तो ध्रुव आहे, सुरुचीपासून झाला तो उत्तम. उत्तम आणि ध्रुव हे 2 पुत्र होते. उत्तानपाद राजाच्या मांडीवर उत्तम बसलेला पाहिल्यानंतर ध्रुवाला वाटलं दुसऱ्या मांडीवर आपण बसावं. दुसऱ्या मांडीवर बसण्याकरिता ध्रुव पुढे आला आणि ध्रुवाला घेण्याकरिता उत्तानपादाने हात देखील पुढे केले. पण तेवढ्यात त्या ठिकाणी सुरुची आली. सुरुची म्हणली, ध्रुव तुला त्या मांडीवर बसता येणार नाही. म्हणले का? कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही, आणि जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला पुन्हा मरून माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तुला त्या मांडीवर बसता येईल. ध्रुवाला वाईट वाटलं, रडत रडत गेला, आई माझा एवढाही अधिकार नाही की बापाच्या मांडीवर मी बसू शकत नाही. आईने समजून सांगितलं, ध्रुव अरे या हाळा मासाच्या मांडीला काय करतो? ऐसी जग बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. अशा जागेवर बसावी कोणी उठ म्हणणार नाही. या नाशवंत असणाऱ्या हाडा मासाच्या मांडीला काय करतोस? अशा प्रकारचा उपदेश करणाऱ्या माता फार थोड्या असतात बरं का. मुलगा जर भजन करायला लागला तर पहिली काळजी आईला वाटते, न जाणे बाबा होतो का काय. बाबाची सेवा करते पण घरात बाबा नको. मुलगा बाबा होतो कळल्यावर आईला आनंद वाटतो का? आहेत काही आया, सर्वांनाच नाही. ध्रुवाला सुनीतीने उपदेश केला. आणि ध्रुव वनामध्ये गेला. नारदांची भेट झाली. नारदाने परीक्षा पाहिली. ए बाळ, कोण आहे तू? तुझं नाव काय? म्हणजे ध्रुव. कशा करता आला? तपस्या करण्याकरता. अरे तपस्या कळते का तुला? तपस्या कशाला म्हणतात? मोठे मोठे तपस्वी ते सफल झाले नाही, तुला काय तपस्या करणार आहेत? घरी जा. वाघ सिंह जर आला तुझा नाश्ता करून जाईल. नाश्त्याला पुरायचं नाही एखाद्या वाघाला. तुला माहिती आहे का जंगलामध्ये कसं राहायचं ते? घरी जा म्हणे.
ध्रुवाने विचारलं, आपण कोण? मला घरी जा म्हणणारे. मी नारद आहेत. नारद? तुम्ही नारद नाही असू शकत म्हणजे. नारद असं काय बोलतील म्हणजे. त्यांनी आल्याबरोबर नारदांना प्रणाम केला. नारदांनी पाहिलं, परीक्षा पाहत होत नारदची, खरंच याच्यामध्ये योग्यता आहे का. तो घरी का जायला नाही म्हणतो. त्या ध्रुवाने सांगितलं, ज्या घरामध्ये माझा अपमान होतो त्या घरात मी राहणार नाही. नारदांच्या लक्षात आलं काहीतरी घडलेलं आहे. नेमकं काय घडलं. तेव्हा नारदांनी जो उपदेश केला तो एक श्लोक फार महत्वाचा आहे. नारदांनी 3 गोष्टी सांगितल्या ध्रुवाला. गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोश गुणाधमात मैत्री समानात इच्छेत न तापैरभिभूयते. एखादी व्यक्ती गुणाने जर आपल्यामध्ये अधिक असेल, आपल्यापेक्षा अधिक असेल, तर आपण त्या व्यक्तीला वंदन करावं आणि ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावे. अनुक्रोश गुणाधमात, आपल्यापेक्षा गुणाने अधम असेल, कमी असेल, तर त्याच्यावर दया करावी. आणि गुणाने समान असेल तर मैत्री समानात इच्छेत न तापैरभिभूयते. समान असेल तर मैत्री करावी. या 3 गोष्टी नारदांनी ध्रुवाला सांगितल्या. ध्रुवाने तपस्या केली, आपल्याला सर्वांना कथा माहिती आहेत. मी हा दृष्टांत कशा करता सांगत होतो. ध्रुवाने तपस्या केली, साधना केली, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन हे झालं. पण ध्रुव चरित्र जर आपण वाचलं तर एक प्रसंग असा येतो. ध्रुव आल्यानंतर ध्रुवाच्या पिताजींना पश्चातापही झाला. ध्रुवाच्या स्वाधीन राज्य केलं. ध्रुवाचा भाऊ जो होता उत्तम, यक्षांच्या युद्धात मारला गेला आणि ध्रुवाने अनेक यक्षांचा संहार केला. तेव्हा सनत कुमारांनी त्याला उपदेश केला, तू ही चूक करतोय. कारण ध्रुवाला भगवंताची भेट झाली परंतु सत्संग घडला नाही. आणि ध्रुवाची जी भक्ती होती ही सकाम भक्ती होती. अपमान झाला म्हणून बघा, काहीतरी विपरीत प्रसंग किंवा प्रतिकूल प्रसंग घडल्यानंतर ज्याला वैराग्य निर्माण होतं, शास्त्रामध्ये त्याला मंद वैराग्य म्हटलेलं आहे. वैराग्य होतं, वैतागून घर सोडून निघून जातात काही लोक. तात्पुरतं वैराग्य ते टिकतं का हो. एकदा एक मनुष्य आला भेटत, गुरुवारी महाराजांच्या काळातलं सांगतो, नारायणगिरी महाराजांच्या काळात. म्हणलं, महाराज मला इथं राहायचं आहे. वयस्कर होता. महाराज म्हणल्यावर तुम्ही राहायचं म्हणतायत, तुमची थकलेले आहेत, तुमची सेवा तर आम्हाला करावं लागेल, तुम्ही राहून काय करता. नाही नाही, तुम्ही सांगाल ती सेवा मी करणार. त्याला रात्री 12 ते 2 प्रहार द्यायला सांगितला. रात्री 12 ते 2 विणा वाजवला. सकाळी उठला, स्नान झालं, दर्शन घेतलं. मी महाराज येतो. महाराज का तुम्ही राहायचं म्हणले ना. नाही, माझं नातू माझ्याशिवाय राहतच नाही. रात्रीच्या प्रहारातूनच वैराग्य संपलं. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जे वैराग्य, मंद वैराग्य आहेत, हे टिकणारं नाही आहेत. ध्रुव हा निष्काम भक्तामध्ये येत नाही, हा अर्थार्थी भक्तामध्ये येतो. ध्रुवासारख्याला सुद्धा अनन्य भक्ती नाही करता आली. आर्त भक्ताचं उदाहरण द्यायचं ठरलं तर द्रौपदीचं उदाहरण आपल्याला देता येईल. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता. प्रथमतः द्रौपदीला वाटलं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र हे मोठे मोठे लोक या ठिकाणी असल्यामुळं माझ्यावर कोणी अन्याय करणार नाही. म्हणजे द्रौपदीचा भीष्माचार्यांवर विश्वास होता, द्रोणाचार्यांवर विश्वास होता, कृपाचार्यांवर विश्वास होता. पण भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र सर्व खाली मान घालून बसलेले होते. द्रौपदीची आशा तुटायला लागले. महाराज,
द्रौपदीने आपल्या 5 पतींकडे पाहिले. माझे बलवान 5 पती असताना माझ्यावर कोणी अन्याय करू शकत नाही, तेही खाली मान घालून बसलेले आहे. तेव्हा द्रौपदीला वाटलं मी स्वतः माझं रक्षण करू शकते, पण द्रौपदीची स्वतःची शक्ती सुद्धा कमी पडली. आणि मग द्रौपदी भगवंताचा धावा करू लागली. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बलजोरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बलचोरी. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला, दीनानाथ ब्रिद सांभाळी आपले, नको पाहू केले पाप पुण्य. मी पाप केले का पुण्य केले पाहू नको, लवकर धावून ये. भगवान परमात्मा धावून आले. नामदेव महाराज वर्णन करतात. द्रौपदी संकटे वस्त्र पुरवेली, धावत्वा घातली गजंद्रासी. द्रौपदी म्हणले कृष्णा यायला फार उशीर केला. भगवान म्हणले उशीर मी नाही केला, उशीर तू केला. मी वेळेवर आलो. तू जेव्हा मला हाक मारेल तेव्हा मी आलो. मग तू यापूर्वी मला हाक मारलीच नाही. पहिल्यांदा भीष्माचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, धृतराष्ट्राकडे पाहिलं, हे मला मदत करतील. पांडवांकडे पांडव मदत करतील. तुला स्वतः शक्तीचा सुद्धा अभिमान होता, मी माझं स्वतः रक्षण करू शकेल. जोपर्यंत तो अनन्य होत नाही तोपर्यंत मी येणार नाही. आता कोणाचाही आधार राहिला नाही म्हणून द्रौपदीने भगवंताचा धावा केला. धावा केल्यावर भगवान आले. भगवान म्हणले मी वेळेत आलो, तुम्हाला हाक वेळेत मारली नाही, हा दोष तुझा आहे, माझा नाही. द्रौपदीला अन्य आश्रयाचा त्याग करावा लागला. अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते, एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. संपूर्ण कर्माला मला अर्पण करून अनन्य योगाने जो माझं भजन करतो, तेषाम अहम समुद्धरता मृत्य संसार सागर. त्याचा मी उद्धार करतो. मी सांगत होतो अर्थार्थी. तिसरा मुलगा, जसं एक मुलगा ज्याने मागून आंबा खाल्ला तो अर्थार्थी. रडणारा आर्त द्रौपदी आहेत, रडत आहेत. संकटातून मुक्त व्हावं याकरता जेव्हा संकट येतं आणि संकटातून मुक्ती करता जो भगवंताचा दावा करतो तो आर्त भक्त आहेत. तिसरा त्या फळाकडे फक्त टक लावून पाहत होता, तो जिज्ञासू आहेत. जोपर्यंत जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत समाधान नाही महाराज. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय परमार्थामध्ये पदार्पणच होत नाही. पहिल्या पायरीवर सुद्धा आपण जाऊ शकत नाही. अगोदर जिज्ञासा महत्वाची. जाणून घेण्याची इच्छा. हे काय संसार म्हणजे? जन्म मरण या प्रक्रिया चालूच आहेत. कुठपर्यंत चालणार आहेत? मातेच्या अगोदर कोहरी, पचोन विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमास्वरी, जन्म जन्मोनी मरती. आणि म्हणून यापासून
वेगळा काही असा मार्ग नाही का या दुःखापासून मुक्ती प्राप्त करण्याचा? ही जिज्ञासा अंतःकरणामध्ये निर्माण होते. मग अनन्य भाव त्याकरता निर्माण व्हावा. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतोय, ए तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन. हे भक्ती आहे. अनन्य भावाने जी काही कर्म करशील ते भक्ती आहेत. पण या ठिकाणी निर्गुण उपासनेची क्लिष्टता सांगितली. क्लेशोधिकतरस्तेषा. निर्गुण उपासना जोपर्यंत देहंकार आहे तोपर्यंत घडत नाही. मग आता भक्ती मार्ग किती सोपा आहेत. पशु पक्ष्यांना सुद्धा भक्ती करता येते. जटायू भक्ती करू शकतो, गजेंद्र भक्ती करू शकतो, झाडू मारतानाही भक्ती घडू शकते. इथं कोणी वाढण्याचं काम करतो ती भक्ती आहेत. कोणी पत्रावळ्या उचलण्याचं काम करतो ती भक्ती आहेत. सगळेच भजन करू शकत नाहीत. भजनी मंडळ त्या ठिकाणी भजन करीत आहे ते भक्ती करीत आहेत. पण जो आलेल्या भक्तांना भोजन घालतोय किंवा आलेल्या भक्तांची भोजनाची व्यवस्था करण्याकरता ज्या मातेने भाकरी तयार केल्या ती भाकरी थापणारी माता सुद्धा भाकरी थापता थापता भक्ती करीत आहेत. या ठिकाणी वारकऱ्यांकरता तुम्ही भाकरी थापितात, हे तुमची भाकरी करणं सुद्धा भक्ती आहेत. आणि म्हणून ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाचं श्रेष्ठत्व जे सर्व संतांनी सांगितलं त्याचं कारण आहे. सॉक्रेटिस नावाचे एक तत्वज्ञ होते. सॉक्रेटिस, सुकरात त्यांचं नाव होतं. वेदांती होते. एक महात्मा होते सॉक्रेटिस, सुकरात. आणि एक सिद्ध महात्मा होता. एकदा त्याच्या शिष्यांनी त्यांनी सांगितलं, विनंती केली शिष्यांनी, महाराज आपलं एवढं ज्ञान समाजापर्यंत पोहोचावं म्हणून आपण एखादा ग्रंथ लिहावा. म्हणजे शिष्यांनी आग्रह केला. त्याला ग्रंथ लिहून काय उपयोग आहे? माझा ग्रंथ या लोकांना कळणारच नाही. ज्यांना कळेल त्यांना लिहा, ज्यांना कळेल त्याला ग्रंथाची गरज नाही. ज्यांना कळालं त्यांना ग्रंथाची गरज राहिली नाही. मग ज्यांना गरज नाही त्यांच्याकरता लिहून उपयोग नाही, आणि ज्यांना कळेल त्यांना गरजच राहत नाही, मग लिहायचंच कशाला? असे काही महात्मा होते. आणि त्यांचा एक शिष्य होता, त्या शिष्याचं नाव आहे अफलातून. अफलातून एक शब्द जो आलात ना, हे अफलातून एका महात्म्याचं नाव आहे. काही काही शब्द कुठून कुठून येतात बघा. हॅलो शब्द आहे, हॅलो. प्रत्येकजण काय फोन उचलला काय तो हॅलो. हॅलो शब्द कुठून आला माहिती आहे का? सांगू का? ज्यांनी टेलिफोनचा आविष्कार केला त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. टेलिफोनचं संशोधन केलं, टेलिफोनचा आविष्कार केला आणि त्याला सफलता मिळाली. आणि पहिल्यांदा त्यांनी फोन ज्या व्यक्तीला लावला ती होती त्याची गर्लफ्रेंड. तिचं नाव होतं हॅलो. आता सगळेच हॅलो म्हणतात, महाराज मंडळी हॅलो म्हणतात. काय तिचं बिचारीचं भाग्य, सगळ्या जगात लोक हॅलो म्हणतात. तिने काय पुण्य केलं असेल, काय कोणाचं भाग्य उदला येईल. तर अशा प्रकारे मी सांगत होतो, हे जे सुकरात नावाचे संत होते, पक्के वेदांती, वेदांताच्या सिद्धांतावर पक्के. काही नास्तिकांनी त्यांच्याकडे येऊन एक प्रश्न विचारला.
तुम्ही वेदांती आहात? म्हणजे हो. वेदाचा सिद्धांत काय? त्याने सांगितलं ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. ह्या सर्व ग्रंथाचे सार आहेत. जगत मिथ्या आहेत? म्हणले हो. जगतातला प्रत्येक पदार्थ मिथ्या आहेत? म्हणलं हो. एका पेल्यामध्ये विष आणलं, हे मिथ्या आहेत? मग पिऊन पहा. जर जगत मिथ्या आहेत, जगतातला प्रत्येक पदार्थ मिथ्या आहेत, मग हे विषय मिथ्या आहेत, मग प्यायला काय हरकत आहे? त्या सुकरातनी विषाचा पेला हातात घेतला आणि एका घोटात पिऊन टाकला महाराज. पण शेवटी विष आहेत. हळूहळू त्या विषाचा परिणाम ते विष शरीरामध्ये पसरलं, रक्तात पसरलं. शरीराला वेदना व्हायला लागल्या, उलट्या व्हायला लागल्या आणि सुकरातचा मृत्यू झाला. मृत्यू तर होणार आहेत, शरीरात मरणारच आहेत. परंतु एक आत्मज्ञानी महात्मा आहेत ब्रह्मस्थितीमध्ये, त्यांना मृत्यूचं दुःख नसतं. कारण मृत्यू हा आत्म्याला होतच नाही, शरीर मरणार आहेत. पण हे जरी सत्य असलं तरी तो त्यांच्यासमोर तो मृत्यू झाला ना. पण तेच विष मीराबाईला काही करू शकलं का महाराज? मीराबाईला सुद्धा विष दिलं ना हो. विष का प्याला राणाजीने भेजा, पेबत पेबत मीरा हासी. मीराबाईने हसत हसत विष प्राशन केलं, पण ते विष मीराबाईला काही करू शकलं नाही. हा ज्ञानी आणि भक्त दोघांचा फरक आहे. हसत हसत मीराबाईने विष प्राशन केलं, पण देव राखे तया मारील कोण. न मोडे काटा हिंडता वन, न जळे न बुडे नोहे काही विष ते अमृत पाहे. ही भक्ताची अवस्था आहे महाराज. संसार विष आहेत. कर्मयतीबाई नावाची एक भक्त होती, राजस्थानची. ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिचा बाप राजपुरोहित होता, राजाचा पुरोहित बाप. पण ती मुलगी इतकी भक्तीत तल्लीन होती की रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनामध्ये, भजनामध्ये असायची, कुठेही नाचायची. बापाला वाटायचं मी एक राजाचा पुरोहित आहे आणि माझी मुलगी असे का करते. बापाने असा विचार केला, हिचं लग्न करून टाकावं. लग्न झालं म्हणजे हे संसारात लागेल आणि हे बाप आपोआप विसर पडेल. एकदा संसाराची जबाबदारी पडली म्हणजे मग हे कुठेही जाणं, नाचणं हे बापाला पसंत नव्हतं. ती मुलगी मात्र सतत चिंतनामध्ये असायची आणि तिचं लग्न ठरवलं. तिला जेव्हा कळालं माझं लग्न होणार आहे, ती खूप रडायला लागली. ते म्हणजे माझं ध्येय नाही आहे. बापान लग्न तर ठरवलंय, झोप नाही आली तिला. बरं लग्न ठरवलं, तिला कळून दिलं नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी सांगितलं तुझं लग्न आहे उद्या. रात्री उठली ती, उद्या लग्न होणार आहेत, लग्न मला करायचं नाही आहे. सगळे झोपले आणि ती पडून गेली महाराज. आता राजस्थानमध्ये वाळवंट सगळा, ते काही झाडं झुडपं नाही आहेत. सकाळी पाहिलं तर मुलगी नाही आहेत. आज लग्न आहे, नवरीचं नाही. लग्न कोणाशी करायचं मग? शोधाशोध सुरू झाली. आता बाप राजाचा पुरोहित होता, त्यामुळं सगळी यंत्रणा सुरू झाली. काही घोडेस्वार पाठवले, जिथं कुठं असेल त्या मुलीला घेऊन या.
आणि काही घोडेस्वार येताना त्यांनी पाहिले. शेवटी ते रात्रभर पळून पळून किती पळणार, चालून चालून किती चालणार, पायी किती चालल मनुष्य. वाळवंट, लपायला कुठं जागा नाही. ते लांबून ते घोडे पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं की हे मला आता घेऊन जाणार आहेत. लपायला कुठं जागा नाही आहेत, यांच्यापासून तर लपायचं आहेत. अस्वस्थ झाली क्षणभर, काय करावं काही सुचत नव्हतं. तिथं एक मेलेला उंट पडलेला होता. वाळवंटामध्ये उंट जास्त असतात. एक उंट मरून पडलेला होता आणि त्या उंटाच्या पोटातले सगळे आतडे कुत्र्यांनी ओढून खाल्लेले होते. आणि त्या उंटाच्या, मेलेल्या उंटाच्या पोटात जी पोकळ जागा होती ना, तिच्यात घुसली ती लपायला. मेलेल्या उंटाच्या पोटात. आता मेलेल्या प्राण्याचा किती दुर्गंध येतो महाराज. एखाद्या ठिकाणी प्राणी मेलेला असेल, तिथून जर आपण चालायला लागलो काही अंतरावर 1-1 किलोमीटरपर्यंत त्याचा दुर्गंध येत असतो. ती जी मुलगी आहे तिचं कर्मयती नाव आहे त्या मुलीचं. ती कर्माबाई वेगळी, ज्या कर्माबाईची खिचडी भगवंताने खाल्ली. ही कर्मयती नावाची एक मुलगी होती, ती राजपुरोहिताची मुलगी. उंटाच्या पोटामध्ये शिरली ती, मेलेल्या उंटाच्या. आणि ते जे घोडेस्वार होते ते नाग दाबून निघून गेले. इतका दुर्गंध तिथं होता. ते नाग दाबून निघून गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने बाहेर आली. आता मोकळा श्वास घेतला तिने. पण तो दुर्गंध तिला दुर्गंध वाटला नाही का? बघा, एखाद्या वेळेस मनुष्य पडला, हात पाय मोडला, आता लोक डॉक्टर करतात. पूर्वीच्या काळात डॉक्टर नसायचे. मग प्रत्येक गावामध्ये कोणतरी माणसं असायचे. कुठं हात ढळला असेल ते बसवायचे, हाड मोडलं तर ते बसवायचे. त्या मोळक्याकडं जर जेव्हा मनुष्य जातो ना, ते खूप वेदना होतात, रडतो तो. गेलाय का मोळक्याकडं? त्याने सांगितलं, हे बघ, तुला 15 मिनिट त्रास काढावा लागेल, दुखणार आहेत. पण आता हे 15 मिनिट जर तू सहन केले तर तू कायमचा बरोबर बरा होशील. आणि नाही तर आयुष्यभर तुझा हात गळ्यात मिरावं लागेल. मग तुला आयुष्यभर तू कसं सहन करायचं? काही 15 मिनिट झाले तू कसं सहन करायचं? तुला जर तुझा हात नीट व्हावा असं वाटत असेल तर हात नीट करताना होणाऱ्या वेदना तुला सहन कराव्या लागतील. आणि ह्या जर तू सहन करणार नसतील तर आयुष्यभर तुला वेदना सहन कराव्या लागतील. तसं या संसाराच्या दुर्गंधामध्ये आयुष्यभर खितपत पडण्यापेक्षा काही काळ या मेलेल्या उंटाचा दुर्गंध सहन केला तर काय बिघडेल? हा दुर्गंध जर आपण आज सहन केला नाही तर आयुष्य आपलं दुर्गंध जाणार आहेत. उंटाच्या पोटामध्ये शिरून आणि शेवटी तिने घराचा त्याग केला आणि भगवंताच्या भक्ती करता वृंदावनला जाऊन त्या ठिकाणी भक्ती केली. याला अनन्य भाव म्हणतात. हे भगवत प्रेम आहेत. प्रेम कसं असावं? नारद भक्तिसूत्रामध्ये नारद जे वर्णन करतात, अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. अनिर्वचनीय प्रेम हे अनिर्वचनीय आहे. प्रेम हा शब्दाचा विषय नाही आहे. गुणरहितम, कामनारहितम, प्रतीक्षणम वर्धमानम, सूक्ष्मतरम, अविच्छिन्नम, अनुभवरूपम. प्रेमाची 6 लक्षणं सांगितले नारद भक्तिसूत्रामध्ये. मला वाटतं 54 नंबरचं सूत्र आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. 54वं सूत्र आहेत. त्याच्यामध्ये प्रेमाची ही 6 लक्षणं सांगितली. पहिलं गुणरहितम. मग प्रेम गुणरहित कसं असावं?
कारण भक्तीचे सुद्धा 3 प्रकार गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत. सात्विक, राजसी, तामसी. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षंश राजसः प्रेताद बुद्गणश्चन यजन्ते तामसा जनः. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्यगुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसः. मग भक्तीतही 3 गुण सांगितले भगवंतांनी. मग नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी गुणरहित भक्तीला का म्हणतात? तर भक्तीचे जे 6 गुण आहेत ना, या 6 गुणाचं चिंतन आपण उद्या करू. कारण आता वेळ किती वाजले? आता 2:45 वाजून गेलेले आहेत. पुढं पण कार्यक्रम आहेत. ऊन तापतायत, आपण उन्हात बसलेले आहात. कधी कधी पाऊसही येतो. ही ऊन, पाऊस, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः, ही जी अवस्था आहेत ना, याला शास्त्रामध्ये तितिक्षा अवस्था म्हणतात. ही तितिक्षा अवस्था ही सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या भजनाची ताकद आहेत. इथं राजकीय कार्यक्रम असता तर शिव्या देतच निघून गेले असते. पण तुम्ही इथं का बसले? प्रेम आहेत म्हणून बसले. उन्हात बसलेले आहेत. पाऊस असला तरी पावसात आपण बसतो. तर अशा प्रकारे ह्या आपला निष्ठेचा परमार्थ सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जो आजपर्यंत आपल्याकडून परमार्थ करून घेतला, ही एक भाग्याची गोष्ट आहे. हे गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर नारायणगिरी महाराज, एवढे सर्व महात्मे, या सर्व महात्म्यांची ताकद आहे ही. ह्या सर्व महात्म्यांची साधण्याची शक्ती आहेत. आणि म्हणून ती शक्ती आपल्याला लाभदायी ठरते. आणि म्हणून आपण हा परमार्थ, शुद्ध परमार्थ या ठिकाणी करू शकतो. आजचं असणार हे वाक्पुष्प सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी एक सूचना आहेत. या ठिकाणी कृषी प्रदर्शनही चालू केलेलं आहे आपण. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे. बघा, तर या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारच्या मशिनरी शेतकऱ्यांना खूप काही शिकायला मिळेल. खूप अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आधुनिक मशिनरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि खूप चांगल्या प्रकारचं एक व्यवस्थापन या ठिकाणी आहेत. त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. आणि आपण बेटाच्या माध्यमातून आपण एक आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केलेत. कारण कॅन्सरसारखे फार भयानक रोग दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आणि त्यातून एकदा कॅन्सर झाल्यानंतर लाखो रुपये जाऊनही लोक मरतात. आणि मग त्याकरता एक तर रोगच होऊ नये म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. पण झाल्यानंतरसुद्धा आपली एक ह्युमिनिटी वाढण्याकरता, आपल्यामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होण्याकरिता आणि खूप अशा प्रकारे एक सुंदर आपण औषध आपल्या संस्थांतर्फे तयार करतो. सफेद डाग, कॅन्सर, मूळव्याध आणि किडनी स्टोन असेल, त्याचं स्टॉल आपण या ठिकाणी लावलेलं आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आणि आतापर्यंत अनेकांना लाभ झालेला आहे. कॅन्सरचे शेकडो पेशंट यांना खूप चांगल्या प्रकारचा लाभ त्यातून झालेला आहे. तसं आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. कमीत कमी खर्चामध्ये गोरगरिबाची सेवा घडावी, हा त्याच्या पाठीमागचा आपला उद्देश आहे. तर काय या ठिकाणी हरिभक्तपरायण अमोल महाराज बळाक यांनी सद्गुरू गंगागिरी महाराजांवर त्यांनी भजन तयार करून ते सुंदर अशा प्रकारे गायलेलं आहेत. तर त्याचं या ठिकाणी महाराज त्याचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं
सराले स्थितं तं समाधी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गंगागिरी महाराज की जय. नमामि चालू दे, चालू दे. गंगागिरी या ठिकाणी लगेच कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सर्व भक्तांना सूचना आहे की आपण